नमस्कार. ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिवाळी फराळामधली करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. भरपूर लेअर सुटलेली साठ्याची करंजी कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे करंजी बनवणं बोरिंग न होता किंवा कंटाळवाणं न होता खूप इंटरेस्टिंग होऊन जातं आणि करंज्यासुद्धा खूप टेस्टी होऊन जातात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर सुरुवातीला आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी कप मेजरमेंटनी मी इथं सर्व साहित्य सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ग्रॅममध्ये सुद्धा तुम्हाला याचं प्रमाण मी सांगणार आहे. तर या कप मेजरमेंटनी 3 कप एवढं आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. तर 3 कप म्हणजेच 250 ग्रॅम एवढं हे खोबरं आहे. तर सुकं खोबरं मी रेडीमेडच आणलेलं होतं. तुम्ही घरचं खोबरंसुद्धा किसून घेऊ शकता. आता याच कप मेजरमेंटनी 1 कप एवढा बारीक रवा आहे, म्हणजेच 250 ग्रॅम एवढा बारीक रवा आहे. आणि तेवढेच आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 250 ग्रॅम 1 कप एवढं. आता पाव कप एवढी खसखस घ्यायची आहे, म्हणजे साधारण 50 ग्रॅम एवढी खसखस किंवा 50 ते 70 ग्रॅम घेऊ शकता. आणि 2 ते 3 टेबलस्पून एवढे आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे. याच कप मेजरमेंटनी 3 कप एवढी पावडर शुगर घ्यायची आहे, म्हणजेच पिठी साखर. तर ती आपल्याला 600 ग्रॅम घ्यायची आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता सुरुवातीला आपण खसखस भाजणार आहोत. खसखस भाजण्यासाठी गॅस हा एकदम लो ठेवायचा, कारण खसखस पटकन भाजली जाते. त्यासाठी अगदी लो गॅसवरती आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी थोडा 2-3 मिनटं आपण भाजायला सुरुवात केली लगेच की त्याचा रंग थोडासा चेंज झालेला आपल्याला दिसतो. तर अशा वेळेला गॅस बंद करायचा आणि लगेचच खसखस काढून घ्यायची, कारण खसखस ही लवकर भाजली जाते आणि करपल्यानंतर ती कडू लागते. त्यासाठी आपण ही पटकन काढून घ्यायची. आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचं साहित्य भाजून घेऊया. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर पॅन छोटा असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे सुकं खोबरं भाजणार आहे. हे बरोबर पाव किलो खोबरं आहे. तर याला आपण लो टू मीडियम फ्लेम ठेवूनच भाजायचं आहे. याचा रंग चेंज होईपर्यंत आणि थोडासा सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना सतत ढवळत राहायचं, म्हणजे सर्व बाजूने खोबरं हे एकसारख्या रंगावरती भाजलं जातं. आणि खोबरं जेवढं आपण चांगलं भाजू तेवढं सारण आपलं जास्त दिवस चांगलं टिकतं. त्याला वास येत नाही, कारण खोबऱ्याला तेलकट असा वास सुटण्याची शक्यता असते. त्यासाठी खोबरं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिली बॅच माझी भाजत आलेली आहे. आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा याचप्रमाणे आपण भाजून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, कारण आपल्याला नंतर हे सर्व मिक्स करायचं आहे. ठिकाणी माझी दुसरी बॅचसुद्धा भाजून होत आलेली आहे. तर आपण काढून घेऊया आता आणि रवा भाजणार आहोत. तर रवा भाजण्यापूर्वी आपण याच पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि तुपावरती आपण हा बारीक रवा भाजून घ्यायचा आहे. तर बारीक रवा आपण तुपावरती व्यवस्थित खमंग असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याचा रंग चेंज होईपर्यंत आणि याचा सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजायचं आहे. तर गॅस आपण मीडियमच ठेवायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण लाडूसाठी रवा भाजतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी रवा भाजून घ्यायचा आहे. हा पाव किलो रवा आहे, म्हणजेच 250 ग्रॅम एवढा रवा आहे, म्हणजे कप मेजरमेंटनी हा 1 कप. रवा भाजण्यासाठी 2-3 मिनटं लागू शकतात. तर व्यवस्थित आपण हा आता भाजून घेणार आहोत. आता पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे. तर आपण रवा त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया ज्यामध्ये आपण खोबरं भाजलेलं काढून ठेवलं होतं. तर त्याच भांड्यामध्ये आपण आता रवासुद्धा काढून घेऊया. आणि आता आपण याच पॅनमध्ये गव्हाचं पीठ भाजणार आहोत. तर त्यासाठी परत एकदा आपण 2 ते 3 मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि यावरती आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. तर गव्हाचं पीठ आपण सारणामध्ये वापरल्यामुळे सारणाला टेस्ट खूप सुंदर येते. त्याचबरोबर सारण हे असं पसरत नाही, व्यवस्थित त्याला बाइंडिंग येतं. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ या सारणामध्ये वापरायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तूप हे सर्व पिठाने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. तर आपण थोडंसं तूप आणखीन याच्यामध्ये घालायचं आहे की ज्यामुळे आपल्याला भाजताना सोपं जाईल, म्हणजे पीठ भाजताना आपल्याला
व्यवस्थित असं त्याला भाजता येईल यासाठी आपण आणखी तूप थोडंसं घालायचं आहे आणि व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे। तर गॅस बंद करूया आणि आपण हे गव्हाचं पीठसुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण भाजलेला रवा आणि भाजलेलं सुकं खोबरं काढलं होतं। आता या तिन्ही गोष्टी आपण थंड करून घ्यायच्या आहेत, नंतरच मिक्स करायच्या आहेत। तर बाजूला ठेवून देऊया आणि आपण खसखस भाजून घेतलेली तर आता याला आपण बारीक करून घेऊया। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी खसखस घातलेली आहे आणि अशा प्रकारे आपण एकदम बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे। या ठिकाणी पहा पावडर व्यवस्थित अशी वाटली गेलेली आहे, म्हणजे खसखस जेवढी आपण छान वाटून घेणार आहोत तेवढी ती व्यवस्थित मिक्स होणार आहे। त्यासाठी आपण एकदम बारीक अशी खसखस वाटलेली आहे। आता खोबरं आपण हाताने चुरूया आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करूया। तर अशा प्रकारे भाजलेलं खोबरं हे पटकन बारीक होतं हाताने, तर हातानेच आपण याला सर्व मिक्स करणार आहोत। मिक्सरचा वापर करण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण आपण वापरलेले जिन्नस हे सर्व बारीकच आहेत। फक्त खोबरं आपण हाताने बारीक करून मिक्स करायचं आहे। आता यामध्ये पिठी साखर घालूया। तर जेवढी आपण पिठी साखर यामध्ये घेतलेली आहे तेवढी सगळी घालायची आहे आणि परत एकदा हे सर्व साहित्य एकजीव होण्यासाठी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पिठी साखरेचाच वापर करायचा, त्यामुळे सारण हे व्यवस्थित चवीला होतं आणि साखरही व्यवस्थित सारणामध्ये मिक्स होते। आता वाटलेली खसखससुद्धा आपण याच्यामध्ये घालायची आहे। तर या ठिकाणी पाव कप एवढी खसखस वापरलेली आहे, तर तेवढी खसखस वापरायचीच आहे। खसखस वापरताना कमी करायचं नाही, कारण करंजीच्या सारणाला खसखशीमुळेच खूप छान सुगंध येत असतो। आता आपण यामध्ये वेलची पावडरसुद्धा मिक्स करणार आहोत आणि हे सर्व साहित्य आपण हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे सारण आपलं आता करंजीचं तयार आहे। आपण छान मिक्स करून घेऊया। तर हे सारण 2 ते 3 महिने आरामात टिकतं, याला अजिबातसुद्धा वास येत नाही किंवा खराब होत नाही। फक्त भरून ठेवताना आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। जर तुम्ही दिवाळीला अशा प्रकारे जास्तीचं सारण करून ठेवलं तर तुळशीच्या लग्नालासुद्धा उरलेल्या सारणामधून तुम्ही करंज्या करू शकता। तर या ठिकाणी वजनी प्रमाणात हे आपलं 1.5 किलोचं सारण तयार आहे। आता सारण तर तयार आहे, तर करंजीच्या पारीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी बारीक रवा वापरलेला आहे। तर या ठिकाणी कप मेजरमेंटनी आपण बरोबर 2.5 कप एवढा रवा घ्यायचा आहे, म्हणजेच वजनी प्रमाण याचं अर्धा किलो एवढं होऊन जातं। तर आपल्याला अर्धा किलो रव्याच्या करंज्या या ठिकाणी करायच्या आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो रवा हा मोजून घेतलेला आहे। हा नेहमीचाच बारीक रवा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरवरती मोठा रवा बारीक करून घेतलात तरीही चालेल। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया। त्याचसोबत आपण पातळ तूप याच्यामध्ये घालायचं आहे। तर तूप आपण 5 चमचे म्हणजे 5 टेबलस्पून एवढं घालणार आहोत। तर या ठिकाणी तुपाचं प्रमाण अजिबात कमी करायचं नाही, त्यामुळे पारीला खुसखुशीतपणा छान येतो आणि नाजूकपणासुद्धा चांगला येतो। तर त्यासाठी आपण हे तूप याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी रव्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हा रवा आपण आता दुधामध्ये मळणार आहोत। तर पाण्याने मळलं तरीही चालू शकतं, पण मी या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहे, कारण दुधामध्ये जेव्हा आपण पारी बनवतो तेव्हा त्याचा नाजूकपणा आणखीन जास्त चांगला येतो आणि करंजी जास्त दिवस चांगली टिकते। तर या ठिकाणी कप मेजरमेंटनी मी 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे। आता यातलं लागेल तसं दूध आपण वापरणार आहोत। एकदम दूध घालायचं नाही, थोडं थोडं करून दूध घालून आपण रवा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी अर्धा कप दूध पहिल्यांदा घातलेलं आहे आणि व्यवस्थित रव्याला ते चोळून घेतलेलं आहे। यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। आपल्याला रवा हा हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि कणिक मळतो आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे घट्ट कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला रवा मळून घ्यायचा आहे। तर आणखी थोडंसं दूध घालूया आणि परत एकदा ह्याचा छान गोळा बनवून घेऊया। तर याला जेवढं घट्ट आपण मळणार आहोत तेवढंच ते पारी आपली सुंदर बनणार आहे। तुम्ही पाहू शकताय यामध्ये सर्व दूध असं मुरलेलं आहे, रवा सर्व दूध असं सोक करून घेतो आणि थोडंसं मी पुरीला लागतं असंच पीठ मळलेलं आहे।
आता यातलं दूध आपलं पाव कप शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे पाऊण कप दूध आपल्याला लागलेलं आहे. आता हे झाकून ठेवूया 2 तासासाठी तरी आपण रवा भिजवून घ्यायचा आहे, कारण रवा फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया. तर साठा बनवण्यासाठी इथे 4 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. हे घरचं साजूक तूप आहे. यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, म्हणजे जेवढं तूप आपण घेणार आहोत तेवढंच आपण कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि साठा बनवून तयार ठेवायचा आहे. कारण आपण जेव्हा पारी लाटणार आहोत तेव्हा आपल्याला साठा हा लावायचा आहे. तर साठा तयार आहे. आता आपण हे पीठसुद्धा कितपत भिजले पाहूया. तर 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि पीठ छान भिजलेलं आहे. तर आता यातलं थोडं थोडं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटणार आहोत. खलबत्त्यामध्ये कुटण्यापेक्षा मिक्सरवरती वाटणं हे जास्त सोपं आहे, मेहनत कमी लागते आणि पीठही खूप छान वाटलं जातं. तर पल्स मोडवर आपण याला 2 वेळा किंवा 3 वेळा फिरवून अशा प्रकारे पीठ छान कुटून घेणार आहोत. कुटण्याची प्रोसिजर आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करून करत आहोत. जर आपण खलबत्त्यामध्ये कुटलं तर ते छान असं फाईन तयार होतं, पण त्याला वेळ खूप लागतो आणि मेहनतही लागते. त्यासाठी मी अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पीठ आता कुटून घेणार आहे. थोडं पीठ घालून आपण अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. छान कुटून याला गोळा करून घ्यायचा आहे आणि याचे एकसारखे गोळे करून आपण ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचे आहे. तर हा पहिला गोळा तयार आहे. तर अशा प्रकारे मी 8 गोळे तयार केलेले आहेत आणि याच्यावर ओलं कापड टाकून व्यवस्थित याला झाकून ठेवलेलं आहे. तर आपण पारी लाटायला घेऊया. तर पहिल्यांदा त्यातला एक गोळा घेऊन आपण पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना इतपत पातळ करायची की ती ट्रान्सपेरंट झाली पाहिजे आणि त्याच्यातून आपला हात आरपार दिसला पाहिजे, इतपत पातळ आपल्याला पोळी लाटायची आहे. तर जेवढी पातळ आपण पोळी लाटू तेवढेच नाजूक आपल्या करंजीला पदर सुटणार आहेत. त्यासाठी पोळी ही एकदम पातळ लाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकतात हात आरपार दिसत आहे, इथंपर्यंत मी लाटून घेतलेलं आहे. आता पहिली पोळी आपली तयार आहे. आता अशीच आपण दुसरी पोळीसुद्धा लाटून घेणार आहोत. तर पहिली पोळी लाटल्यानंतर आपण याला व्यवस्थित अशी घडी घालून ओल्या कपड्याखालीच ठेवायचं आहे, सुक्या कपड्याखाली ठेवायचं नाही, पोळी वाळून जाऊ शकते. त्यासाठी ओला कपडा करून घ्यायचा आणि त्याच्याखाली सर्व पोळ्या लाटून ठेवायच्या आहेत. आता आपण ही पोळी लाटून घेऊया. तर अशा प्रकारे आपली दुसरी पोळीसुद्धा छान अशी लाटून झालेली आहे. पातळ अशी पोळी आपली लाटून आता तयार आहे. तर याला साठा आता आपण लावणार आहोत. साठा लावण्यासाठी पोळी पसरवून घ्यायची आणि आपण तयार करून ठेवलेल्या साठ्यातला 1 चमचा याच्यामध्ये घालायचा आहे. साठा जर घट्ट झाला तर थोडासा तुम्ही गॅसवरती त्याला गरम करून घेऊ शकता. तर साठा व्यवस्थित हा पोळीला सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व बाजूनी साठा हा व्यवस्थित पसरवून घ्या आणि यावरती दुसरी पोळी आपण आता लाटलेली घालायची आहे. अशा प्रकारे पोळी हा व्यवस्थित बसवून घ्यायची आणि यावर सुद्धा आपण आता परत 1 चमचा साठा हा लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे 2 पोळ्यांची लेयर आपण देणार आहोत आणि 2 पोळ्यांची लेयर आपण व्यवस्थित साठ्याने बंद करून घेणार आहोत. आता याचा घट्ट रोल करायचा आहे. रोल करताना एकदम दाबून असा रोल करायचा आहे. तर जेवढा दाबून आपण व्यवस्थित रोल करू तेवढेच ते लेयर आहेत करंजीचे ते सुटत नाहीत, लाटताना व्यवस्थित प्रेस होतात. तर त्यासाठी हाताने प्रेस करतच आपण अशा प्रकारे रोल तयार करायचा आहे. तर या प्रकारे रोल आपला आता तयार आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित एका साईजमध्ये होईल, एकसारख्या जाडीवर होईल यासाठी आपण याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आता रोल आपला तयार आहे. आपण याचे गोळे करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हा रोल आता कट करायचा आहे. तर कट करताना अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण याला कट द्यायचे आहे. तर सुरीने पहिल्यांदा साईडची बाजू काढून घ्यायची आणि ती बाजूला ठेवायची आणि मधल्या भागाचेच आपण याचे एकसारखे गोळे होतील किंवा एकसारखी पारी होईल अशा प्रकारे आपण हे कापून घ्यायचं आहे. तर हे आपले करंजीचे गोळे तयार आहेत ज्यापासून आपण एक एक करंजी बनवणार आहोत. पाहू शकता लेयर्स आपल्याला आत्ताच दिसत आहेत अशा प्रकारे.
तर मी सर्व पोळ्या लाटून अशा प्रकारे 2-2 पोळ्यांचा एक एक रोल करून त्याचं कट करून गोळे करून घेतलेले आहेत. तर आता आपण ही लाटायची कशी, पारी करंजीसाठी लाटायची, तर अशी उभी लाटी ठेवून त्याच्यावर बोटाने प्रेस करायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण स्क्वेअर शेपमध्येच याला लाटायचं आहे. याचा शेप बिघडवायचा नाही किंवा अजिबात आडवं प्रेस करायचं नाही. जशी आहे लाटी तशीच आपण ही प्रेस करून लाटायची आहे आणि ही लाटी आयताकृतीच ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी याचा चेंज केलेला नाही आहे, शेप गोल केलेली नाही आहे, थोडीशी आयताकृती लाटी ठेवलेली आहे. तर दुसरी एक तुम्हाला लाटी मी लाटून दाखवते. बोटाने प्रेस करून आपण याला मध्यभागी आधी लाटून घ्यायचं आहे, त्याची लांबी वाढवायची आहे आणि नंतर लाटी आडवी करून आपण त्याला पसरवून घ्यायचं आहे. तर लाटी लाटताना एकसारखी जाडीची होईल याची काळजी तुम्ही जरूर घ्या. तर अशा प्रकारे आपली दोन्ही लाट्या आता लाटून झालेल्या आहे. तर याच प्रकारे मी सर्व अशा लाट्या लाटून घेणार आहे, कारण भरण्याची प्रोसिजर ही सर्व लाट्या लाटून झाल्यानंतरच करायची आहे. तर पाहू शकताय माझ्या सर्व लाट्या तयार आहेत. आता आपण करंजीमध्ये सारण भरून करंजी तयार करणार आहोत. तर करंजीमध्ये सारण कसं भरायचं ते आपण पाहूया. आपली लाटलेली लाटी हातावर घ्यायची, अशा प्रकारे दुधाने कडेने त्याला एक मार्किंग करून घ्यायचं आणि चिमट देऊन मध्यभागी आपण याच्या सारण भरायचं आहे. 1 चमचा सारण मध्यभागी भरायचं आणि अशा प्रकारे 3 बोटांच्या साहाय्याने आपण सर्व बाजूनी करंजी ही दाबून बसवून घ्यायची. अशा प्रकारे हातावर करंजी भरल्यामुळे ती दोन्ही बाजूनी फुगीर होते आणि भरपूर सारण याच्यामध्ये बसतं. आता आणखीन एक करंजी मी तुम्हाला भरून दाखवते. एक आपली पहिली करंजी तर तयार आहे. तर पहिल्यांदा हातावर अशी उभी लाटी घ्यायची आहे आणि याला सर्व बाजूनी व्यवस्थित दूध लावून घ्यायचं आहे. दूध लावल्यामुळे करंजी सुटत नाही तेलामध्ये तळताना, त्यासाठी दूध लावून अशा प्रकारे अर्ध्या भागावरती त्याला प्रेस करून घ्यायचं आणि मध्ये 1 चमचा सारण टाकून 3 बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित सारण आत ढकलत आपण ही करंजी बंद करून घ्यायची आहे. तर पाहू शकताय माझी दुसरी करंजीसुद्धा तयार आहे. तर अशा प्रकारे या सर्व करंज्या आपण पहिल्यांदा भरून घेणार आहोत आणि सर्व करंज्या भरून झाल्यानंतरच त्याला कोरून घेणार आहोत. तर ज्यांना हातावर भरता येत नाही त्यांनी पोळपाटावर ठेवून अशा प्रकारे सारणमध्ये घ्यायचं आहे, भरायचं आहे आणि याला सर्व बाजूनी प्रेस करून अशा प्रकारे आपली करंजी तयार करून घ्यायची आहे. मात्र ही करंजी एका बाजूनी चपटी होते आणि एकाच बाजूने फुगीर दिसते आणि हातावर भरलेली करंजी ही दोन्ही बाजूने फुगीर दिसते. आता आपण करंजी कोरायची कशी ते पाहूया. तर या ठिकाणी मी जुन्या पद्धतीचं कोरणं घेतलेलं आहे आणि आपण हाताने करंजी फिरवत अशा प्रकारे साईडनी त्याच्या कडा सर्व कोरून घ्यायच्या आहेत आणि त्याला आकार द्यायचा आहे. आता आणखीन एक कोरून दाखवते. तर अलगदपणे आपण करंजी हाताने फिरवायची आहे आणि दुसऱ्या हाताने कोरणा फिरवून आपण याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. तर याच प्रकारे मी सर्व करंज्या भरून घेणार आहे आणि कोरून सुद्धा घेणार आहे. याने कोरल्यामुळे करंजी आपली सील होते आणि तेलामध्ये तळताना अजिबात सुटत नाही आणि तळताना सर्व सारण तेलामध्ये पसरत नाही. त्यासाठी अवश्य कोरून घ्यायचं. आता ज्यांना करंजी भरताच येत नाही किंवा कोरता येत नाही त्यांनी अशा प्रकारचे साचे बाजारातून आणले तरी चालतील. तर माझ्या सर्व करंज्या आता बनवून तयार आहेत आणि आपण तळणार आहोत. तळण्यासाठी आपण आता तेल तापवायला ठेवलेलं आहे. तर तेल एकदम हाय फ्लेमवर तापवायचं नाही आहे, अगदी मीडियम लो फ्लेमवरतीच आपण करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपलं तेल आता थोडंसं तापलं आहे तर आपण करंज्या सोडून घेऊया. तर सुरुवातीला 5 करंज्या मी घातलेल्या आहेत आणि मीडियमच गॅस ठेवलेला आहे आणि एक एक आपण करंजी उलटपलट करून व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा आपण लो फ्लेमवरती करंजी तळतो तेव्हा एक एक पदर त्याचा वेगळा होतो, व्यवस्थित पदर सुटायला सुरुवात होते सर्व बाजूंनी. आणि करंजी जर हाय फ्लेमवर तळली तर ती आतून कच्ची राहते आणि बाहेरून करपायला सुरुवात होते. तर बाहेरूनच फक्त ती लालसर दिसू शकते. त्यासाठी आपण एकदम लो गॅसवरतीच सर्व करंज्या अशा व्यवस्थित गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी पहिली बॅच माझी तळत आलेली आहे. पहिली बॅच तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागू शकतात. तर पहिली बॅच आपली तळून झालेली आहे, आपण काढून घेऊया. तर सर्व बाजूनी उलटपलट करून आपण गुलाबी रंगावर किंवा थोडंसं तांबूस रंगावरती करंज्या तळून घेणार आहोत.
आता दुसरी बॅचसुद्धा आपण याच प्रकारे तळून घ्यायची आहे. तर एक एक करून मी करंजी सोडत आहे. तर एका वेळेला जास्त करंज्या नाही सोडायच्या, कारण आपल्याला त्याला उलटवून तळून घ्यायचं आहे आणि तळताना तेलसुद्धा सफिशियंट ओतायचं. करंजी खालच्या बाजूला टेकायला नको याची काळजी आपण घ्यायची आहे. तर व्यवस्थित दोन्ही बाजूनीही हलवून आपण करंज्या तांबूस रंगावरती तळून घेणार आहोत. या ठिकाणी सांगितलेल्या साहित्यामध्ये आणि प्रमाणामध्ये आपण जर करंज्या बनवल्या तर आपल्या 1 किलोच्या करंज्या तयार होऊन जातात. पाहू शकताय लेयर्स कशा प्रकारे सुटलेले आहेत. कडेने लेयर्स सुटलेले आपल्याला दिसत आहे. दोन्ही बाजूनी लेयर्स सुटायला सुरुवात होते. अशा प्रकारे तांबूस रंग आला की आपण काढून घ्यायच्या आहेत करंज्या, कारण एवढ्या रंगावरती भाजल्या तरी पुरेशा होतात. जास्त लाल किंवा खूप अशा ब्राऊन कलरच्या करायच्या नाहीत, कारण त्याचा कवर हा नाजूक न राहता कडक होतो. तर ही काळजी तुम्ही तळताना जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये जेवढ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तेवढ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर करंजी एक नंबर होऊन जाईल. अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणाऱ्यासारखी करंजी आपली होऊन जाते. पाहू शकताय तुम्ही आपली तिसरी बॅचसुद्धा तळून तयार आहे. तर आपण आता सर्व करंज्या थंड करून घेणार आहोत आणि नंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत. तर या सर्व करंज्या ह्या चांगल्या महिनाभर टिकून राहतात. आपण दुधामध्ये मळल्यामुळे याचं लाईफ हे वाढतं. तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे याला लेयर्स सुटलेले आहेत. सर्व बाजूने लेयर्स दिसायला सुरुवात होते. तर हे लेयर्स कडेला दिसतात आपल्याला. आता तुम्हाला एक करंजी मी फोडून दाखवते कशा प्रकारे याचे लेयर्स आपल्याला दिसून येतात. तर साईडला याचे एक एक पदर हा सुटायला सुरुवात होते. अशा प्रकारे करंजी आपली लेयरवाली करंजी आपली तयार होते. आणि सारणही तुम्ही पाहू शकताय. सारणही किती व्यवस्थित याच्यामध्ये बसलेलं आहे. आणि करंजी अजिबात तेलकट होत नाही. तेल हाताला अजिबातही राहत नाही आहे. तुम्ही पाहू शकताय केवढे लेयर्स सुटलेले आहेत. करंजी दाबल्यानंतरच त्याचे लेयर्स बाहेर येतात, आपल्याला दिसून येत आहेत. अशा प्रकारे एकदम वरचा कवर हा एकदम खारीसारखा तलम होऊन जातो आणि आतलं सारणही गोडीला जेमतेम असल्यामुळे ही करंजी खूप सुंदर लागते. तुम्ही पाहू शकताय कशी दिसते आपली करंजी. तर तुम्ही या दिवाळीला अशा प्रकारे साठ्याची करंजी जरूर बनवून पहा. यामध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या तर मला कमेंट करून जरूर सांगा. त्याचबरोबर तुम्ही या प्रकारची करंजी बनवल्यानंतर घरच्यांची रिॲक्शन काय येते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर या दिवाळीला फराळामध्ये जरूर बनवा साठ्याची करंजी. आणि माझ्या चॅनलवरचा हा जो व्हिडिओ आहे करंजीचा तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.